फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले. त्यामुळे आता घरगुती जेवण, शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार. सोबतच खपली गव्हापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल. प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली. पत्ता घर क्रमांक 3419 2 ओम श्री गुरु माऊली निवास, अहिल्यादेवी नगर, साळशिंगे रोड, विटा. 415 311 तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 85 54 84 87 14 आणि 95 95 02 89 34. विटा परिसरातून संशोधक निर्माण व्हावेत यासाठी विश्वात्मा असोसिएशनची पावले. मोबाईल सायन्स व्हॅन उपक्रमाचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले कौतुक. विटा येथील विश्वात्मा सोशल असोसिएशनने खानापूर तालुक्यासाठी मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटर येथील मोबाईल सायन्स व्हॅन खानापूर तालुक्यातील सर्व हायस्कूलसाठी उपलब्ध करून दिली. क्रांतिसिंह नाना पाटील संकुलमधील विद्यार्थ्यांनी मोबाईल सायन्स व्हॅनकडे धाव घेतली. अनेक विद्यार्थ्यांनी या मोबाईल सायन्स व्हॅनच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानामुळे शास्त्र विषयाची आवड वाढली. जास्तीत जास्त प्रयोग स्वतः करण्यासाठी शाळेत प्रयत्न करणार असे सांगत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील लोकनेते क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ संकुलात त्याचे प्रदर्शन माननीय प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल व गटविकास अधिकारी संताजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आले. क्रांतिसिंहांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाचे अध्यक्ष भाई सुभाष पवार व मुख्याध्यापिका आनंदी मोरे यांनी स्वागत केले. उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल म्हणाले, मुलांच्या मनात वैज्ञानिक रुची वाढवणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपली प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करावेत. शास्त्र विषयात सुविधेअभावी आणि दुर्लक्षामुळे संशोधक वृत्ती कमी होत चालली आहे. विश्वात्मा असोसिएशनच्या अशा प्रकारच्या उपक्रमामुळे भविष्यात या भागातून संशोधक निर्माण होतील. गट विकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील यांनी मुलांना अंधश्रद्धेपासून दूर राहून आपल्या जीवनात विज्ञान अंगीकारण्याचा सल्ला दिला. गट शिक्षणाधिकारी विकास राजे यांनी या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन केले. विश्वात्मा असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम यांनी विज्ञान विषयक अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी हाती घेणार असल्याचे सांगितले आणि या मोबाईल सायन्स व्हॅनसाठी नेहरू सायन्स सेंटरचे संचालक उमेश रुस्तगी यांचे बहुमोल सहकार्य मिळाल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी शास्त्राविषयी गोडी निर्माण करून विज्ञानाच्या माध्यमातून जीवन सुखकर करावे. भविष्यात या भागातून शास्त्रज्ञ संशोधक निर्माण व्हावे यासाठी विश्वात्मा सोशल असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असा विश्वास डॉक्टर मानाजी कदम यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागातील विषय तज्ज्ञ नवनाथ कदम, लोकनेते क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाचे अध्यक्ष भाई सुभाष पवार, डॉक्टर स्नेहा कदम, व्याख्यात्या डॉक्टर स्वाती शिंदे पवार, हेमंत कांबळे, गजानन बाबर, मुख्याध्यापिका आनंदी मोरे पाटील, विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विजय कुमार महिंद यांनी सूत्रसंचालन केले. हायस्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहून शास्त्र विषयातील जिज्ञासा वाढली. अशा प्रकारचे प्रयोग पाहून प्रेरणा, प्रोत्साहन मिळाले. शास्त्रीय दृष्टिकोन वाढीस लागून प्रयोग स्वतः करण्याची उत्कंठा लागली अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.